रोजच्या धावपळीत आपण जे मस्त, चमचमीत आणि अगदी परफेक्ट दिसणारे पदार्थ बाहेरून मागवतो ते खरंच तसे असतात का? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या ताटाशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. फूड इंडस्ट्रीने आजकाल आपलं जीवन इतकं सोपं केलंय की चवीच्या नादात आपण मूळ घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला लागलो आहोत. चला तर मग आधुनिक अन्न उद्योगाच्या या चकचकीत पडद्यामागचं लपलेलं सत्य उघड करूया. विचार करा, पिझ्झा किंवा बर्गरमधून बाहेर येणारं ते लिक्विड चीज, सँडविचमधलं भरगच्च म्योनीज किंवा रात्रीच्या जेवणानंतरचं लाडकं आईस्क्रीम, हे सगळं खरंच तेच आहे का जे आपल्याला वाटतं? आधुनिक आहारामध्ये ह्या पदार्थांचा खूप मोठा वाटा आहे, पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल आणि सत्यतेबद्दल एक अत्यंत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. फूड इंडस्ट्रीचा एक एकदम साधा आणि सोप्पा नियम आहे. माणसं आधी डोळ्यांनी खातात. आपला मानवी मेंदू नैसर्गिकरित्या भडक रंग आणि चमकदार पोत असलेल्या पदार्थांकडे लगेच खेचला जातो. हीच मानवी प्रवृत्ती ओळखून कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम घटकांचा आणि रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अन्न पाहता क्षणी ते खावंसं वाटावं यासाठी हे तंत्र अतिशय हुशारीने वापरलं जातं. आता हे सगळं इतकं आकर्षक कसं बनवतात? कोणत्याही पॅकेज्ड अन्नाचं पाकिट उलटून पाहिलं तर तिथे नंबर्सची एक भली मोठी यादी दिसते. एक अगदी साधा नियम नेहमी लक्षात ठेवायचा. अन्नाच्या पाकिटावर जेवढे जास्त नंबर्स तेवढा तो पदार्थ त्याच्या नैसर्गिक स्वरूपापासून दूर गेलेला आहे. यातील प्रत्येक रसायन धोकादायक नसतं, पण जेव्हा असं अत्यंत प्रक्रिया केलेलं अन्न रोजच्या आहाराचा भाग बनतं तेव्हा खऱ्या समस्येला सुरुवात होते. विभाग 1, मेयो आणि चीजचा भ्रम. आपण नेमकं काय खात आहोत? पुण्याच्या गजबजलेल्या कॅफेपासून ते मुंबईच्या रस्त्यांवरच्या फूड स्टॉल्सपर्यंत आपण सगळेच व्हेज मेयोनीज अगदी चवीले खातो. पण हे मूळ मेयोनीजसारखं अंडी आणि तेलापासून बनतच नाही. महागड्या तेलाचा खर्च वाचवण्यासाठी कंपन्या यातलं तेल कमी करतात आणि स्टार्च व फिलरचा भडीमार करतात. त्यामुळे याची चव भारी लागते, ते जास्त काळ टिकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांना अतिशय स्वस्त पडतं. यात एक अत्यंत लपलेला धोका आहे. रस्त्यावरच्या उघड्या स्टॉल्सवर जेव्हा हेच मेयोनीज कच्च्या भाज्यांसोबत जसं की कोबी किंवा गाजर मिसळलं जातं तेव्हा काय होतं? कच्च्या भाज्यांवर नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया असतातच. मोठ्या हॉटेल्समध्ये फ्रीज असतात, पण रस्त्यावरच्या स्टॉलवर 1 ते 4 अंश सेल्सिअस तापमान कसं राखणार? तिथे अजिबात शक्य नसतं. परिणामी या मिश्रणात बॅक्टेरिया अत्यंत वेगाने आणि धोकादायकरित्या वाढतात. आता चीजकडे वळूया. पिझ्झा किंवा बर्गरमधनं बाहेर येणारं ते एक्स्ट्रा चीज बर्स्ट पाहून आपल्याला एकदम भारी वाटतं, पण ते अनेकदा ॲनालॉग चीज असतं. म्हणजे काय? तर ते खऱ्या दुधाचं चीज नसतंच. वनस्पती तेल, स्टार्च आणि कृत्रिम चवींचं हे एक स्वस्थ मिश्रण असतं, जे आपल्या मेंदूला लक्झरी असल्याचा भास निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. विभाग 2, अन्नविषयक कायदे आणि पळवाटा. बारकावे समजून घेणे. सुपरमार्केटच्या फ्रीझरमध्ये ठेवलेली 2 उत्पादने पाहूया. दोन्ही बॉक्स दिसायला अगदी हुबेहूब सारखेच असतात, पण कायद्यानुसार जर ते खऱ्या दुधाच्या फॅटपासून बनलं असेल तरच त्याला आईस्क्रीम म्हणता येतं. जर त्यात स्वस्त वनस्पती तेल वापरलं असेल तर ते फ्रोझन डेझर्ट असतं. पॅकेजिंग सारखंच असलं तरी कायदेशीररित्या त्यांचे मूळ घटक पूर्णपणे वेगळे असतात. हेच लॉजिक केचप आणि ज्यूसच्या बाबतीतही चालतं. टोमॅटो केचप म्हटलं की त्यात कायद्याने टोमॅटोचं प्रमाण असावंच लागतं, पण टोमॅटो सॉसच्या नावाखाली अनेकदा भोपळ्याचा बेस वापरून त्यात रंग आणि साखर मिसळलेली असू शकते. तसंच ज्यूस आणि ड्रिंक हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. मार्केटिंगच्या या क्लुप्त्या आपल्याला अगदी सहज फसवतात आणि आपण ओरिजिनल पदार्थ खातोय असा भास निर्माण करतात. विभाग 3, क्लाउड किचनचा विरोधाभास. पारदर्शकतेपेक्षा वेग महत्वाचा. आजकाल क्लाउड किचनची भलतीच क्रेज आहे. आपल्याला इंस्टाग्रामवर भारी फोटो दिसतात, घरबसल्या झटपट सोय मिळते, पण एक मोठा विरोधाभास असा आहे की ते अन्न ज्या ठिकाणी बनतंय तिथल्या स्वच्छतेबद्दल आपण पूर्ण अंधारात असतो. तिथे अजिबात पारदर्शकता नसते आणि अनेकदा एकाच छताखाली 10 वेगवेगळे ब्रँड्स चालत असतात. विभाग 4, फ्रोझन फूडमधील ट्विस्ट. प्रक्रियेमुळे नेहमीच नुकसान होतं का? पण मग सगळीच प्रोसेस वाईट असते का? तर नाही. अन्न गोठवणं म्हणजे फ्रीजिंग हे अन्न टिकवण्याचे एक अतिशय प्रभावी तंत्रज्ञान आहे.
अनेक दिवस साध्या फ्रीजमध्ये पडून सुकलेल्या आणि पोषक घटक गमावलेल्या भाज्यांपेक्षा ताजे असतानाच लगेच गोठवलेले वटाणे आपले पोषक घटक जास्त चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैज्ञानिक नियम लक्षात ठेवायचा. एकदा गोठवलेलं अन्न सामान्य तापमानाला आणलं आणि ते वितळलं की त्यात सूक्ष्मजीवांची आणि बॅक्टेरियाची वाढ लगेच पुन्हा सुरू होते. त्यामुळे ते अन्न पुन्हा गोठवल्यास त्याची गुणवत्ता पूर्णपणे नष्ट होते. हा नियम आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. विभाग 5. ग्राहकाची शक्ती आणि जागरूकता. नियंत्रण परत मिळवणं. फूड इंडस्ट्रीचं हे सगळं खतरनाक वास्तव पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्न नक्कीच पडतो. आपण जे काही पॅकेटमधून खातो ते सगळंच वाईट आहे का? हे प्रोसेस्ड फूड खरंच एवढं भयानक आहे का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञान किंवा इंडस्ट्री ही मूळ समस्या नाहीये. आपण जशी मागणी करतो तसाच पुरवठा ते करतात. आपल्याला स्वस्थ, आकर्षक आणि चविष्ट अन्न हवं असतं आणि ते तेच पुरवतात. खरी गोम इथे आहे की पॅकेटवरची माहिती न वाचण्याची आपली सवय, जागरूकतेचा अभाव हीच आपली खरी समस्या आहे. म्हणूनच इथून पुढे सुपरमार्केटमधून एखादा पदार्थ उचलताना ते पॅकेट उलटून त्यामागच्या घटकांची यादी वाचायची सवय नक्की लावून घ्या. कारण लक्षात ठेवा, सर्वात धोकादायक अन्न ते नसतं जे उघडपणे जंक फूड दिसतं, तर ते असतं जे निरोगी असल्याचा खोटा मुखवटा घालतं. जर हे विश्लेषण तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या